यंदा घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत। सार्वजनिक मंडळ तसेच घरोघरी विविध देखावे सादर करण्यात आले आहेत। असाच देखावा यवतमाळ येथील निखिल नगर परिसरातील बाल गणेश मंडळांनी साकारला आहे। पुरातन काळातील हेमाडपंथी मंदिर तयार करून त्यामध्ये बाप्पा विराजमान झाले आहेत। आजकालच्या पिढीला पुरातन मंदिराबद्दल माहिती व्हावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मंडळाने हा आगळा वेगळा देखावा गणपती बाप्पा समोर साकारला आहे। सर, आम्ही यावेळी जो हेमाडपंथी देखावा सादर केलेला आहे बाल गणेश उत्सव मंडळाने, हा निखिल नगरचा राजा म्हणून आम्ही संबोधतो याला। आणि हे हेमाडपंथी जे इतिहासात जे आपल्याला आधी राहायचं ते आता नवीन पिढीला इतिहासात जमा झाल्यासारखं आहे। आणि कोणाला हेमाडपंथी मंदिर काय याचं महत्त्व सुद्धा माहीत नाही आणि ते महत्त्व पटवून देण्यासाठी एक छोटीशी संकल्पना समोर घेऊन या पूर्ण कार्यकर्त्यांनी समोर आले आहेत। आणि त्यांना असं वाटते की आपण हेमाडपंथी मंदिराचा सुंदर असा देखावा केला। जसं आमच्या इथे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती वर आहे, याच्यावर महादेव आहेत जे गणपतीचे वडील आहेत, यांचा सगळ्यांचा आशीर्वाद यासोबत असून या हेमाडपंथी मंदिराचा पूर्ण देखावा सादर करून लोकांना याचं महत्त्व पटवून देण्यासाठीच आम्ही ही संकल्पना समोर आणली आहे। नवीन जनरेशनसाठी जे नवीन संकल्पना घेऊन आलो आहे की सगळ्यांना माहीत पडलं पाहिजे की आपली संस्कृती काय होती, जुने मंदिर कसे होते, ते कसं त्यांचं रेखावट होती, काय होतं ते सगळं आम्ही दाखवण्याचा ह्या वर्षी प्रयत्न केला आहे। ही संकल्पना शुभम राऊत आमचे जे हे पूर्ण मंडप त्यांनी उभारला आहे, त्यांच्या सहकार्याने एवढं छान मंदिर, एवढा छान देखावा, वरती महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यावरती महादेव असं आम्ही संकल्पना घेऊन ही मंदिर हेमाडपंथी मंदिर आम्ही तयार करायचा प्रयत्न केला आहे। एक छोटासा प्रयत्न, संस्कृती जपायचा प्रयत्न केला आहे आम्ही। काय नाव होतं? वैष्णवी। लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, जोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव।